महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। सर्व मतदान कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा रूट मार्च काढण्यात आलाय। या मार्चमध्ये 100हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून विशेषतः संवेदनशील ठिकाणी हा रूट मार्च काढण्यात आला। नागरिकांनी भयमुक्त वातावरणात आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केलं। आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने हा प्रत्येक पोलीस स्टेशन आणि प्रत्येक सेन्सिटिव्ह भागामध्ये रूट मार्च काढला जात आहे। आज त्याचंच म्हणून या महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज या रूट मार्च आयोजन केलेलं आहे। आपला येणाऱ्या 15 जानेवारी रोजी जे मतदान आपल्या KDMC मध्ये होणार आहे ते अतिशय शांतमध्ये आणि भयमुक्त वातावरण होण्याकरता आजच्या रूट मार्च आयोजन केलेलं आहे। या रूट मार्चमध्ये आपण पाहत असाल की 100पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी या पूर्ण रूट मार्च सहभागी झालेले आहेत आणि या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि ज्या ठिकाणी आपली संवेदनशील ठिकाणं असेल, केंद्र असेल किंवा तो भाग आहे त्या ठिकाणी विशेषतः आम्ही या रूट मार्च आम्ही नियोजन केलेलं आहे। आज या ठिकाणी पूर्णपणे 100पेक्षा जास्त कर्मचारी, 105 कर्मचारी आणि 25 ऑफिसर या पूर्ण रूट मार्चमध्ये आहेत। त्याच्यामध्ये SRPFचा पण प्लॅटून सहभागी झालेला आहे। महात्मा फुले, बाजारपेठ, त्यानंतर खडकपाडा या पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि ACP यांच्या समक्ष आपला रूट मार्च सुरू आहे। आपल्या पूर्ण कल्याण डोंबिवली प्रभाग ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पण एकूण 25 मतदान केंद्र जे आहेत आणि 121 बूथ हे संवेदनशील बूथ म्हणून आपण त्यामध्ये डिक्लेअर केलेले आहे आणि त्या ठिकाणचं असणारी सध्याची पार्श्वभूमी असण्याचं राजकीय वातावरण असेल किंवा त्या ठिकाणी यापूर्वीच्या काही घटना घडल्या असेल त्या बूथवरती अशा क्रायटेरियामध्ये पण आपण तो संवेदनशील एरिया म्हणून यापूर्वी घोषित केलेला आहे। त्या अनुषंगानेच एक निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार आपण त्या ठिकाणी अतिरिक्त बंद सुद्धा ठेवणार आहोत आणि अशाच प्रकारचे रूट मार्च हे संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आम्ही काढणार आहोत। नागरिकांना या माध्यमातून नागरिकांना याचं आव्हान राहील की 15 जानेवारीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं आणि KDMC मध्ये निवडणूक अनुसार मतदान करावं। कोणत्याही ठिकाणी काही अडचण असेल त्या ठिकाणी आमचे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन आपल्या सेवेकरता तयार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।